महागठबंधन 30च्या खाली राहील अशी चर्चा होती. एनडीएचं सरकार येईल तसं वारं दिसत होतं, पण आरजेडीच्या एवढ्या जागा घसरतील असं अपेक्षित नव्हतं. राजकारणाची केमिस्ट्री काय आहे, तू आणि मी सोबत येणं हे साधारण केसमध्ये बरोबर आहे. राजकारणात काय, जर बीजेपी आणि जेडीयू सोबत येऊन चालत नाही, मोदी आणि नितीश कुमार सोबत येऊन चालत नाही, तर नितीश कुमारचा जो मतदार आहे त्यानं त्याचं मत भाजपला दिलं पाहिजे. त्या तरुणाला प्रशांत किशोर अट्रॅक्ट नाही करू शकले, तरुणाला तेजस्वी यादव अट्रॅक्ट नाही करू शकला, परंतु 75 पार केलेले नरेंद्र मोदी आणि आपल्या शेवटची इनिंग राजकारणातली खेळणारे नितीश कुमार यांनी अट्रॅक्ट केलं. आणि सिंपल याच्यातलं एक गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेतली पाहिजे की तुम्ही अभ्यास किती केला हे महत्वाचं नाहीये, मार्क किती मिळवले हे महत्वाचं. सध्या आजचा विषय काय आहे ते सिद्धेश तुम्हाला सांगेल आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया. आज जो निकाल लागला, बिहार विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला, तो सगळ्यांना चकित करणारा होता का? तर नाही. जिंकेल एनडीए अशी शक्यता सगळ्यांना वाटत होती. जे काही पोल आले होते ते पण तसंच सांगत होते. पण एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारला जात होता, तो म्हणजे किती जागा जिंकेल. आणि जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं, आम्ही तेच आपल्याला बिहारमध्ये पण बघायला मिळालं. आपण तौक्ते वादळ बघितलं, आपण निसर्ग बघितलं, फयाण बघितलं, आणि महाराष्ट्रातलंही वादळ बघितलं. सगळ्यांना सुनामीच दिसली. लाडक्या बहिणींनी जी काही सुनामी आणली होती त्याची चर्चा झाली. आणि आता बिहारमध्ये पण तसंच दिसतं. बिहारमध्ये पण एक वेगळ्या प्रकारचं वादळ दिसलं आणि 200 पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळाल्या. 200 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि अमित सकाळपासून जेव्हापासून हे पहिले कल यायला लागले तेव्हापासून तुम्हाला मॅजिक वॉलवरनं समजावून सांगतोय की कुठे नेमकं कशा पद्धतीचं मतदान याच्या आधी झालेलं होतं, आता कसं मतदान झालेलं आहे, कुठे कोणाला कशा पद्धतीनं कोणाचे बालेकिल्ले हादरलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न अमितकडनं आणि जो विशाल आमचा मित्र बिहारमधनं रिपोर्टिंग करतो त्याच्याकडनं जाणून घ्यायला हवा की 200 पेक्षा जास्त जागा एनडीएला नेमक्या कशा मिळाल्या. बिलकुल. आणि या प्रश्नाचं उत्तर ते विशाल पहिले तुमच्याकडे येतो, पण विश्वास बसतोय का तिकडे? तिकडे लोकांचा विश्वास बसतोय का की 206 जागा मिळू शकतात आणि आरजेडी महागठबंधन 30 वर थांबू शकतं? यावर विश्वास बसतोय का? काय नेमकं तिथे चर्चा काय सुरू आहे पहिले ते सांग, मग आपण सिद्धेशच्या प्रश्नाकडे येऊ. ती तुला माहिती आहे अमित की आपण सीमांचल पासून सुरुवात केली. सीमांचल हा मुळात बॉर्डर एरिया आहे आणि मग आपण मिथिलांचल मध्ये आलेलो होतो. मी जिथे जिथे हिंडलो त्यामध्ये पूर्णिया असेल, त्याच्यानंतर किशनगंज असेल, कटिहार असेल, या ठिकाणी हा जो आहे ना तो सगळ्या अल्पसंख्याक आणि म्हणजे मायनॉरिटी आणि दलित बहुल एरिया आहे. शिवाय यादव देखील तिथं मोठ्या प्रमाणात आहे. तर एकूण असं लक्षात येत होतं या सगळ्याच्या की एनडीएचं सरकार येईल तसं वारं दिसत होतं, पण आरजेडीच्या एवढ्या जागा घसरतील असं अपेक्षित नव्हतं. कारण जिथं जिथं आपण मायनॉरिटी बांधवांशी बोलत होतो तेव्हा ते मोठ्या प्रमाणात बदल हा शब्द बोलत होते की नेमकं चर्चा काय चालू आहे पटण्यामध्ये. कारण आम्ही इथं वेडे झालोय 206 जागा बघून, तर मला तिथल्या प्रतिक्रिया हव्या आहेत. पर्टिक्युलर काय चर्चा चालू आहे? बिहार मधल्या माणसांना हे पटतंय का की 200 पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळालेल्या आहेत? नाही, हे पटतंय त्यांना आणि याबद्दलची चर्चा पटनामध्ये होती. आता देखील त्याबद्दलची चर्चा ही केली जाते. यामध्ये तेजस्वी यादवच्या आत्मविश्वासाने पुढे जात होते त्याबद्दल देखील मोठी चर्चा होते. पण एनडीए आणि नितीशचं वारं किंवा त्यांचा वारू हा चौकून उधळणार अशी एकूण चर्चा जी आहे ती आता या ठिकाणी बिहारमध्ये होती. खाली राहील महागठबंधन 30च्या खाली राहील अशी चर्चा होती. इतकी मी आम्ही ते सांगू ना, आरजेडी एवढी खाली जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं, अजिबातच नाही. म्हणजे एक लक्षात घे ना की 2010 नंतर म्हणजे 2000 याबद्दलची आकडेवारी देखील माझ्या समोर आहे खरं तर, आणि मी जे आवर्जून या ठिकाणी समोर तुमच्या मांडणार आहे. तुम्ही जर एक लक्षात घेतलं 2010 मध्ये जेडीयूला 115, बीजेपीला 91, आरजेडीला 22 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर तेजस्वी यादवांनी जी काही धुरा आपल्या पक्षाची हातात घेतली, त्यानंतर 10 वर्षांनी जर आपण पाहिलं तर 2020 मध्ये तेच आरजेडीच्या जागा 75 झालेल्या होत्या. आणि आता देखील त्यामध्ये थोडाफार 19-20 होऊ शकतं असं वाटत होतं, पण एवढ्या खाली त्या 25 पर्यंत येतील यावरती अजूनही पाटणामध्ये तरी त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे सपोर्टर्स आहेत ते विश्वास ठेवायला तयार नाही. सिद्धेश 30 महागठबंधन मिळून 30, तर मग ही चर्चा म्हणजे अजूनपर्यंत माझा प्रामाणिकपणे की कळत नाही की यावर प्रतिक्रिया काय द्यावी. की महागठबंधन म्हणून 30 पर्यंत येतील हा विश्वास नव्हता. 206 एनडीए मिळेल हा देखील विश्वास नव्हता. सरकार बनू शकतं
काटेकी टक्कर आहे. बरं असं नाही सिद्धेश, मोठमोठे विश्लेषक हेच विश्लेषण करत होते. तर मग विशाल, तू ग्रास रूटवर होता, तू ग्राउंडवर होता, एक 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 कारण आपण तिघांना काय वाटतं ते बघूया. हा सिद्धेश. मला काय म्हणायचंय अमित आणि विशाल, की आपण थोडंसं एक पाऊल मागे जाऊया. मतदान ज्या दिवशी संपलं त्या दिवसापासून ते आतापर्यंत, म्हणजे निकाल जवळपास आता संपत आले, म्हणजे मतमोजणी संपत आलेली आणि जवळपास निकाल आपल्या समोर स्पष्ट आहे. तर हे समजून घ्यायला हवं आपण, की ज्यावेळी मतदान संपलं, शेवटचं मतदान पडलं, त्यावेळी जे एक्झिट पोल आले आपल्या समोर, त्या एक्झिट पोल मधनं जे सर्वे केले गेले, त्या सर्वे मधनं जी पहिली उत्तरं आपल्या समोर आली ती उत्तरं, आणि सगळ्यात शेवटी आलेला जो ऍक्सिसचा सर्वे असेल तो सर्वे, या सगळ्या सर्वेचा जर का आपण सारासार काढला तर कुठलाही सर्वे हा या निकालाच्या आसपासही नाही, मी चुकत नसेल तर. बरोबर. बिलकुल, एखाद दुसरं काहीतरी आहे, परंतु ते काही फार विश्वसनीय नव्हते. मला एक असा सर्वे सांगावा की जो सांगत होता की 200+ जागा इंडियाला मिळतील, म्हणजे ऍक्सेस माय इंडिया, रेप्युटेड, सी वोटर, जे काही आपण आहे कोणीच नव्हतं सर्व. हा, ते आपलं थोडंफार बाबा सरकार एनडीएचं येईल, परंतु 200 आणि आरजेडी काँग्रेस सगळे मिळून 30च्या खाली, म्हणजे बिहार वाल्यांनी यांचं चंबू गुंडाळून यादवला बिहारच्या बाहेर फेकलंय. विशाल मला वाटतं जर आपण असा विचार केला तर यादवला बिहारच्या बाहेर फेकलंय आणि मोदीला इन केलंय. कोणाचा विश्वास बसेल? ही यादवांच्या संदर्भातली यादवीच म्हणावी लागेल अमित. याच्यामध्ये मला खरंच नवल वाटतंय स्वतःला, की यादवांच्या पाठीमागे गेलेली नाहीये. मी अशा ट्रॅडिशनल वोटर्सला भेटलो, म्हणजे आपल्याकडे जशी एक परंपरागत मतदार होते किंवा परिवार होते ना, की ज्यांना विचारलं की लोक फक्त आता हात करायचं, म्हणजे काय काँग्रेस पंजाला आम्ही फॉलो करणार आहोत, तसेच इथं लालटेन म्हणणारे पण लोक होते, पण विरोधी पक्ष हात तोंडी लावायलाही उरला नाही. ही अत्यंत शोकांतिक आहे. पण असं आहे की ग्राउंड वरती या सगळ्याच्या जर लक्षात घेतलं, तुम्ही जसं म्हणालात की एक्झिट पोलच्या समोर आले होते, खरंच महागठबंधनची एवढी पडझड होईल असं अपेक्षित खरंच नव्हतं, इथल्या जनतेला पण नव्हतं. म्हणजे ज्या आपण टप्प्यांमध्ये गेलेलो होतो, म्हणजे पासवान टोला असेल, हरिजन टोला असेल, पण यावेळी एक लक्षात येत आहे की म्हणजे इंडियाची जमेची बाजू जी झालेली आहे ती उपेंद्र कुशवाहा त्यांच्या बरोबर आले, त्याचबरोबर चिराग पासवान त्यांच्या बरोबर आला, आणि त्याचबरोबर जितन राम मांझी त्यांच्या बरोबर आले. हे त्यांना सप्लिमेंटरी ठरलं. पण यामध्ये लँडस्लाइड विक्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो नितीश यांचा. नितीश यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे वोटर्स आरजेडीकडे जाऊ शकतात ते आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांच्या योजनांच्या माध्यमातून यश मिळवलं. जीविका निधी असेल, त्याचबरोबर वृद्धांना किंवा विधवांना, त्याचबरोबर दिव्यांगांना जे 400 रुपये महिन्याला देण्यात येत होते, थेट 1100 रुपयावरती त्याने ते नेऊन ठेवले. हे लोकांना खूप अपील झालं, रुचलं, आणि त्यानंतर आपण बघतोय की वोटर्स जो आहे तो मोठ्या प्रमाणात वळला, आणि खास करून महिला वळलेल्या आहेत आम्ही. आणि महिलांची टक्केवारी पहिल्या टप्प्यात असेल, दुसऱ्या टप्प्यात असेल. आपण येऊया, आपण 1 by 1 फॅक्टरची चर्चा करूया विशाल. पण तू जे सांगितलं तोच मुद्दा मी पुढे नेतो. मला काय वाटतं, या यशाला आपण जर आता आपल्याला मान्य करायलाच लागेल, परंतु या यशात काय घडलं असं मला वाटतं की खास 207-210 जागा जिंकताना दिसते आपल्याला, आणि जवळपास जेडीयू आणि बीजेपी समसमान जागा जिंकते, आणि चिराग पासवान 21 जागा जिंकतायत. तर माझ्या मते सर्वात मोठी गोष्ट एनडीए सोबत काय घडलं, तर एनडीए फक्त एकत्र आला नाही, तर एनडीएची केमिस्ट्री जुळली. राजकारणाची केमिस्ट्री काय आहे, तू आणि मी सोबत येणं हे साधारण केसमध्ये बरोबर आहे. राजकारणात काय, जर बीजेपी आणि जेडीयू सोबत येऊन चालत नाही, मोदी आणि नितीश कुमार सोबत येऊन चालत नाही, तर नितीश कुमारचा जो मतदार आहे त्यानं त्याचं मत भाजपला दिलं पाहिजे. भाजपचा जो मतदार आहे त्यानं त्याचं मत जेडीयूला दिलं पाहिजे. आणि जेव्हा चिराग पासवानचा जो मतदार आहे, कारण चिराग पासवानला जागा किती दिल्या, परंतु त्याचा पासवान वोटर जेवढा काही आहे, तर काय झालं, 207 जागा केव्हा जिंकू शकतो, जेव्हा ही केमिस्ट्री ऍट इट बेस्ट असेल. आणि मला असं वाटतं या विजयात सर्वात मोठं कारण माझ्या दृष्टीनं जे काय मी मॅजिक वॉलवर बघितलं, सीमांचलचा भाग जिथे मुस्लिम वोटर आहे तिथे देखील भाजप आणि जेडीयूला यश मिळालेलं आहे. पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, मिथालीचा जो पूर्ण मधला पट्टा आहे
जिथे यादव मिथिलांचल. मिथिलांचल त्या भागात देखील जेडीयू आणि बीजेपीला मिळालेलं आहे. तिथे फक्त यादव असताना जेडीयूचं जे गणित आहे ना सिद्धेश, तिथे की दलित, ओबीसी आणि महादलित. भाजपचं काय आहे, अप्पर कास्ट म्हणजे कायस्थ, भूमिहार, ब्राह्मण, राजपूत, त्याच्यानंतर काही प्रमाणात ओबीसी, नितीश कुमारचा स्वतःचा कुर्मी, खुशवा आणि ईबीसी एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास. हा एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास नितीश कुमार आणि बीजेपीनी प्रयत्नपूर्वक जेवढा हिस्सा आपल्याकडे घेता येईल तेवढा घेतला. पण सर्वात महत्वाचं काय झालं, ऑन ग्राउंड मतदान ट्रान्सफर झालं, वोट ट्रान्सफर झालं. मला वाटतं ही केमिस्ट्री इतकी चांगली चालेल असं मला वाटत नव्हतं. ज्यांना शंका होती, बरं शंका का होती, नितीश कुमारचं नाव जाहीर केलं नाही मुख्यमंत्री म्हणून. विश्लेषण काय होतं, जेडीयूचा मतदार नाराज झालाय, तो बीजेपीला मतदान देणार नाही. मागच्या वेळेस जेडीयू सोबत बीजेपीने असं केलं, आता त्यांना सबक शिकवणार. दुसरीकडे भाजपच्या मतदारांच्या मनात काय येत होतं, किती वर्ष आम्ही नितीश कुमारला सहन करायचं. आणि हे सगळे प्रश्न हवेत निर्माण करून हवेतच असं विश्लेषण करण्यात येत होतं की ना जेडीयूचं मतदान बीजेपीला मिळणार, बीजेपीचं जेडीयूला. बरं तिसरा जो पासवान एलजीपी तर जेडीयूचं मागच्या वेळेस जो घात झाला तो चिराग पासवानमुळे झाला. त्यामुळे चिराग पासवानला धडा शिकवायचा आहे. त्यावेळेस जिथे जिथे एलजीपी उभा असेल उमेदवार तो पाडायचा हे जेडीयूनं ठरवलं, अशी चर्चा होती. जिथे जिथे जेडीयूचा उमेदवार असेल तिथे एलजीपी मदत करणार नाही असं ठरवलं एलजीपीनी, अशी चर्चा होती. परंतु या सगळं चर्चा फोल ठरल्या. मला असं वाटतं प्रामाणिकपणे या विजयाचं सर्वात मोठं यश असेल तर या तीन पक्षांची, त्याशिवाय त्यांच्यासोबत खुशवा वगैरे जे जोडल्या गेले त्यांची केमिस्ट्री, त्यांच्या वोटरची इमानदारी की त्यांनी त्यांचं मतदान त्यांच्या सहकारी पक्षाला दिलं, हे माझ्या दृष्टीनं पहिलं सर्वात मोठं काम. नाही, मी अमितच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. विशाल, मी तुझ्याकडेच येणार आहे. अमितच्या मतामध्ये मला आणखी 2 मुद्दे खरं तर ऍड करायचे आहेत. ते मी विशालचं झाल्यानंतर सांगतो की काय आहेत नेमके, आणि मला ते प्रामुख्याने महाराष्ट्राशी कसे कनेक्टेड आहेत हे खरं तर सांगायचं, पण त्याआधी विशालकडे जाऊया. पण मला ही 2010ची पुनरावृत्ती वाटते. आम्ही तू जे म्हणतोयस ना, 2010 मध्ये पण जेडीयूला 115 आणि बीजेपीला 91 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जे सोशल इंजिनिअरिंग जमून आणलेलं होतं त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी आता 2025 मध्ये केलेली आहे. यामध्ये एकमेकाबरोबर केमिस्ट्री जुळून घेत असताना ही एक, तू जसं म्हणाला ही एक भीती होती की ज्या चिराग पासवाननी आपल्याला गेल्या निवडणुकीमध्ये डॅमेज केलं ते जेडीयूचे वोटर चिराग पासवानच्या पाठीमागे जातील की नाही, किंवा जे मायनॉरिटी आणि दलित मोदींना मानत नाहीत ते खरं तर जिथं काय म्हणतात बीजेपीच्या जागा आहेत पण भाजपचा उमेदवार आहे त्याला ते विचार का निर्माण झाला होता, कारण 2020 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा चिरागला फक्त 1 जागा मिळाली होती आणि तेही वडील गेल्याची सहानुभूती असताना. आणि आता त्यामुळे काय झालं, मला पुनरावृत्ती माझ्या दृष्टीने काय आहे ना, पुनरावृत्ती मी का नाही म्हणत, कारण सर्वात मोठं चॅलेंज काय होतं, अँटी इन्कम्बन्सी. गेली 15-20 वर्ष तुम्हीच आहात. आणि असं असताना 2010 तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा बिहारचं राजकारण शिफ्ट होत होतं. लालू यादवच्या प्रभावातून, यादव यांच्या प्रभावातून नितीश कुमारच्या इनिंगला सुरुवात होत होती. त्या प्रभावाला बीजेपीची साथ मिळत होती. आपण एक प्रकारे म्हणून स्थित्यांतराची वेळ होती ती. त्यामुळे ते भाग वेगळा. आणि आज गेली 14, 15, 20 वर्ष त्याच मुख्यमंत्र्याला बघतायत, त्या मुख्यमंत्र्याला भाजप सोबत जाताना बघतायत, त्याला यादव सोबत येताना बघतायत, परत भाजप सोबत जाताना बघतायत, त्याच भाजपला नितीश कुमारला शिव्या घालताना बघतायत, परत नितीश कुमारला सोबत घेताना बघतायत आणि निवडूनही देतात. आणि एवढा सगळं त्याचा बॅकग्राऊंड असताना 200 जागा आणि केमिस्ट्री टिकवणं म्हणजे त्या मतदारांना सॅल्यूट केलं पाहिजे की त्यांनी ही केमिस्ट्री काय नेत्यांनी जोडून नाही ठेवली. आपण मतदारांची चर्चा करतोय. तुझे 2 मुद्दे काय? मला काय, पण हेच महागठबंधनला जमलं नाही. हे महागठबंधनला जमलं नाही सिद्धेश. याचं कारण असं आहे की ते मुळातच एनडीए प्रमाणे बिहारमध्ये एनडीएला 200 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या? नाही एनडीए नाही, अमित जे म्हणाला ना, गठबंधन बद्दल बोलूयाच नको. म्हणजे जे जिंकले आहेत, नाही अमित जे म्हणाला ना, एक वाक्यता केमिस्ट्री
एक वाक्यता की हा आपला एनडीएचा उमेदवार आहे, हा आपला एनडीएचा उमेदवार आहे आणि याला तुम्ही मतदान केलं पाहिजे. बरोबर. हा हा मेसेज जो आहे ना, मगाशी आपल्याला अमितने व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलं, अगदी पूर्वांचल पासून ते अगदी खालपर्यंत. आता आपण, मला जे 2 मुद्दे प्रामुख्याने मांडायचे होते ते असे आहेत की आपण 2014ची निवडणूक लोकसभेची, जेव्हा मोदी पहिल्यांदा निवडून आले, त्या निवडणुकीमध्ये भल्या भल्या जाणकारांचे जे अंदाज होते ते सपशेल खोटे ठरले. 2019ला ते खोटे ठरले. त्याच्यानंतर लोक घाबरत होते की आता नेमकं काय अंदाज वर्तवायचे. त्यामुळे फार दबक्या आवाजामध्ये लोक सांगत होते की नाही, परिस्थिती कठीण आहे किंवा बहुमतापर्यंत पोहोचू शकतील किंवा बहुमतापर्यंत कमी जास्त होऊ शकतं, पण अटीतटीची लढत होईल असं वगैरे सांगत होते. मी काही पार्श्वभूमी सांगते ते तुम्हाला पुढे आल्यानंतर कळेल. पण तेव्हाही 2019ला क्लीन स्वीप आपल्याला तेव्हाही बघायला मिळेल. बरोबर. आता 2024 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा देखील आपल्याला काय बघायला मिळालं हे संपूर्ण देशासमोर आहेच. बरोबर. त्याच वेळी त्याच वर्षी महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वेगळ्या शब्दात सांगायला नको, की लाडक्या बहिणींनी 440चा झटका कसा विरोधकांना दिलेला होता. बरोबर. आता या महाराष्ट्रातच हा 440चा झटका दिला का? तर नाही. याच्या अगोदर मध्य प्रदेशचा मुद्दा झालेला आहे. बरोबर. हे का मी तुम्हाला सांगतोय त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे, एक सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे, जी मला वाटते की आकड्यांच्याही पलीकडची आहे. मी अमितला सांगणार की अमित, ही नोकरी सोड, तुला आणखी चांगल्या पगाराची मी तुला नोकरी मिळवून देतो. आणि मी अमितला ऍक्च्युअली ऑफर लेटर पाठवणं नोकरीचं, ह्यातला जसा फरक आहे तसा हा फरक आहे. म्हणजे मी मतदारांना नोकरी शोधायला गेला म्हणजे मतदारांना एका प्रकारे आश्वासन देणं आणि आश्वस्त करणं, विश्वास देणं की आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊ, अशा योजना आणून देऊ, असं करू. हा एक म्हणजे थोडक्यात ऑफर हातात असणं आणि मी तुला ऑफर देतो, कन्फर्म ऑफर देणं, यातला जो फरक आहे ना, तो फरक आपल्याला या संपूर्ण निवडणुकांमध्ये कॉमन दिसतो. हा झाला एक यातला प्रमुख मुद्दा. आणि ह्या प्रमुख मुद्द्यावरनं भाजपने लढवलेल्या याच्या अगोदरच्या निवडणुका, ज्यात त्यांना मिळालेलं यश जे आहे ते त्यांच्यासाठी एक काय म्हणू शकतो आपण, एक युएसपी म्हणू शकतो, की ज्यातून त्यांना कळलं की निवडणुका जिंकण्यासाठी काय आपल्याला काम करावं लागतं, काय मास्टर स्ट्रोक खेळायला. हे एक आपण समजू शकतो. विरोधकांनी काही आरोप करू देत, तो त्यांचा निश्चितपणे अधिकार असेलच, पण ही आपल्याला स्ट्रॅटेजी सातत्यानं आधीच्या निवडणुकांमध्ये आणि आताही दिसलेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि तेच महाराष्ट्रामध्ये दिसलं, तेच बिहारमध्ये दिसलं. म्हणजे थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळतो हे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना कळून चुकलेलं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा की 200 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या. आता आपल्याला मतांची गणितं माहिती आहेत किंवा किती टक्के मतदान आहे, कुणाला किती टक्के मतदान मिळू शकतं. यामध्ये भाजपला आतापर्यंतच्या त्यांच्या विजयाचा जो काही स्ट्राईक रेट किंवा जे काही पाहतो त्यातून असं मला लक्षात येतं की भाजपच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना, हायकमांडला असेल किंवा भाजपच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना देखील एक केडर आहे आणि त्यांना एक शिस्त आहे, ज्या शिस्तीमुळे हा पक्ष आतापर्यंत अशा प्रकारचा विजय संपादित करू शकलेला आहे. त्याच्या मागचं कारण हे की कुठे कुठला कार्यकर्ता किंवा कुठे सीट सोडायची आणि कुठे सीट धरून ठेवायची याच्याबद्दलची जी सीट शेअरिंग, मला आवाज येत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम वाटप झालं ते पण योग्य पद्धतीने झालं, केमिस्ट्री पण चांगली होती, लाडक्या बहिणीचा मुद्दा आपण झाला, 3 मुद्दे या विजयाचे आपल्याला दिसतो. आता माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा सिद्धेश, खास करून विशालला मला विचारायचं होतं की जो प्रशांत किशोर या फॅक्टरचा काय उपयोग झाला का? कारण तरुण सातत्यानं असं म्हटलं जात होतं की बिहार मधला तरुण हा तेजस्वी यादव याच्या सोबत जाणार आहे, बिहार मधला तरुण आरजेडी सोबत जातोय, तर तो तरुण फुटला का? तरुणी हे दोघेही प्रशांत किशोर सोबत गेले का आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा भाजपला झाला का? या एका गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. विशाल बहुतेक डिस्कनेक्ट झालाय, पण मला काय वाटतं की प्रशांत किशोर यांच्याकडे अशा पद्धतीनं बघितलं गेलं, मला वाटतं की प्रशांत किशोर यांचा महाराष्ट्रातल्या राज ठाकरेंसारखी अवस्था झाली की काय बिहारमध्ये. म्हणजे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीस एक वेळ होणं सोपं आहे, पण पॉलिटिशियन होणं तितकं सोपं नाही.
हे या निमित्तानं या निवडणुकीत त्यांनी मेहनत खूप घेतली आणि त्यांना तसा रिस्पॉन्सही मिळत होता. असं म्हणणं चुकीचं आहे की पहिल्याच याच्यात प्रशांत किशोर यांना खूप काय मतं मिळाली पाहिजे किंवा जागा निवडून आल्या पाहिजे असं म्हणणं नाही. सतत 2 वर्ष माणूस फील्डवर होता. विशाल, प्रश्न असा होता माझा की असं म्हटलं जात होतं की बघ की तरुण हा तेजस्वीच्या मागे आहे, आरजेडीच्या मागे आहे, आणि त्याच वेळेस गेल्या 2 वर्षापासून या तरुणाला प्रशांत किशोरने अट्रॅक्ट केलं आणि त्याचा कुठेतरी फटका बसला का आरजेडीला, महागठबंधनला, आणि फायदा एनडीएला झाला का? तिथे काय चर्चा आहे? प्रशांत किशोर इफेक्टची काय चर्चा? प्रशांत किशोर मुळातच म्हणजे बिहार, मी ज्यावेळेस तिथे लोकांशी बोलत होतो किंवा आताही मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतोय, प्रशांत किशोर इन्हे डटे रहना है. म्हणजे यावेळी त्यांना भलेही ते आले, त्यांनी काय म्हणूया स्थलांतर आणि रोजगार या विषयाला घेऊन प्रचार केला, पण त्यांच्या पाठीमागे लोक जातील असं काही एकूण दुसऱ्या टप्प्यात दिसत नव्हतं. म्हणजे पहिल्या टप्प्यात ते दिसत नव्हतं, कारण त्यांनी ज्या पद्धतीचे उमेदवार दिले त्यांना फार मतदार प्रभावित झालेले नव्हते. आणि त्यामुळे अर्थातच प्रशांत किशोर भले त्यांच्या चर्चेत असं म्हणायचे किंवा त्यांच्या प्रचारात म्हणायचे की कोई अर्श पे नाही तो कोई फर्श पे, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की जे म्हटलं जात होतं की तरुण त्यांच्या पाठीमागे जाणार आहे तसं झालेलं नाही. आणि तेजस्वीच्याही मागे तरुण होता, नाही असं नाही, पण मला नवल असं वाटतंय ज्यावेळेस ही आकडेवारी समोर येते अमित, पण तो तरुण त्यांच्या मागे गेलेला नाहीये, फारसा तो गेलेला नाहीये. तो जो गेलेला आहे तो गेलाय तो इंडियाच्या मागे. मला याचं नवल वाटतंय, खरंच नवल वाटतंय. विचार कर विशाल, तरुणाला प्रशांत किशोर अट्रॅक्ट नाही करू शकले, तरुणाला तेजस्वी यादव अट्रॅक्ट नाही करू शकला, परंतु 75 पार केलेले नरेंद्र मोदी आणि आपल्या शेवटची इनिंग राजकारणातली खेळणारे नितीश कुमार यांनी अट्रॅक्ट केलं. हा कुठला तरुण आहे बिहार मधला? की जोपर्यंत तू बिहार मध्ये आहेस, मला अशी अपेक्षा, आज संध्याकाळी जरा बोल तरुणांशी, हा विचार कुठला तरुण? हे नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी तरुण आहेत अजून, राहुल गांधी नाही, तेजस्वी नाही, प्रशांत किशोर नाही, मोदी आणि नितीश कुमार. काय मी यादवांमधल्याच काही तरुणांची बोलकी प्रतिक्रिया सांगतो. ते असं म्हणाले की तेजस्वी यादव चेहरा म्हणून फार उत्तम आहे, नेतृत्व म्हणून फार उत्तम आहे, पण सीएम म्हणून फार आम्हाला ते अपील होणारे नाहीये. ते असं म्हणतात की 5 लाख नोकऱ्या देऊन हर घर में एक गव्हर्नमेंट नोकरी होगी. तर म्हणजे यादवांची जशी प्रतिक्रिया होती, मान्य करतो, तीच जागा. हा नाही, पण ते असं म्हणत होते, नाही ते असं म्हणत होते की वो दिन में बरकरार आहे, पदाची चर्चाच नाही. म्हणजे विरोधी नेतेपद तरी मिळेल की नाही? नाही ते असं म्हणत होते की दिन में बरकरार आहे, म्हणजे ते दिवसा बदलत आहेत, हे जे काही नोकऱ्यांचं म्हणतात ते दिवसा बदलत आहेत, असं त्या तरुणांची प्रतिक्रिया होती. हा, ते जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा राजकीय विश्लेषकांनी देखील असं म्हणलं होतं की तरुणांची फौज त्यांच्या पुढे असायची, त्यांच्याबद्दल बोलणारी लोक जी असायची ती रस्त्याने आपल्याला भेटायची, पण का कोणाच ठाऊक हा वोटर नेमका कुठे गेला? म्हणजे गेला वोटर कुणीकडे? आपल्याकडे नाटक होतं ते गेला माधव कुणीकडे, तसं गेला वोटर, तरुण वोटर कुणीकडे, हा प्रश्नच पडतोय खरं तर. बरं, सकाळच्या याच्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो तुला विचार. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मी काय यांचं अभिनंदन करणार नाही, त्यांनी मतचोरीचा विजय आहे हा, आणि 206 नंतर अनेकांच्या मनात ती शंका उपस्थित होते, सोशल मीडियावर तशी चर्चा देखील सुरू झाली. परंतु आपण हे 4-5 कारण विश्लेषण केलं. मला तू एवढ्या दिवस हा दौरा करतोय, यातले काही इंटरेस्टिंग तुझ्या आठवणीतले जरा 1-2 किस्से थोडक्यात सांग ना. काय लोक भेटली, तेजस्वी बद्दल काय बोलत होते, मोदी बद्दल काय बोलत होते, त्यांची थिंकिंग काय होती, काय मजेदार किस्सा एखाद दुसरा असेल तर जरा. मी एकच त्याला प्रश्न विचारतो, या संपूर्ण तुझ्या बिहार टूर मध्ये तुला एक क्षण तरी एका माणसाशी बोलताना असं वाटलं का की एनडीए जिंकण्याची दाट शक्यता आहे आणि ह्यांना का कोणी विचारणार नाही, महागठबंधनला कोणीही विचारणार नाही आणि इतक्या क्लीन स्वीप त्यांना जागा मिळतील? हा, मला पूर्णियामध्ये एक काका भेटले होते जे MSc मॅथ्स होते आणि तिथल्याच पूर्णियातल्या विद्यापीठात ते प्रोफेसर देखील होते. तर ते मला असं सांगत होते की नितीश जे आहेत ते म्हणजे क्लासमेट आहेत, आणि ते असं म्हणत होते, मी किती इंटरेस्टिंग बोलले ते असं म्हणले की नितीश, मी त्यांना म्हणलो की त्यांचं वय वर्ष 75, मोदींपेक्षा ते लहान असून सुद्धा ते फिट नाहीयेत, ते आजारी पडतात, ते लोकांना भेटत नाही. ते मला असं म्हणेल की तसं काही नाहीये, आम्ही त्यांना भेटायला जातो, ते अगदी ठणठणीत आहेत, व्यवस्थित आहे. आणि आता ते मला उदाहरण द्यायला की आताच बघा ना की ते आता वेगवेगळ्या सणांना भेटी देत आहेत, छठमध्ये देखील ते लोकांना भेटायला गेलेले होते, तर ते अगदी ठणठणीत आहे.
आमचं असं म्हणणं आहे यंदा त्यांना ग्रँड फेअरवेल द्यायला पाहिजे. त्यांना यंदा जे 2025 पासून 2030 ची इनिंग द्यायला पाहिजे. ते करतील. कुछ ना होने से कुछ तो हो रहा है, हे त्यांचं वाक्य अत्यंत बोलकं होतं. आणि एक मतदार मला असा भेटला, तो मला फार पोटतिडकीने सांगत होता याच्यात की हा तेजस्वी यादव उत्तम आहे, ते त्यांच्या वडिलांसारखी नाहीये, ते त्याच्यापेक्षा वेगळे आहे. म्हणजे उनकीवर जंगल राज था. म्हणजे त्यांनी सांगितलं तो फार अंगावरती काटा येईल अशा पद्धतीने सांगत होता की संध्याकाळी 6 नंतर आपल्या आया बहिणींनी इथे रस्त्यावर बाहेर पडणं हे अत्यंत कठीण व्हायचं आणि भयानक परिस्थिती होती. पण पण तो जंगलराज ते जर परत आले तर तसा तो दिसणार नाही. ते प्रशासन कायदा सुव्यवस्था कायम ठेवतील, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की तेजस्वीच्या पाठीमागे जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या पक्षाला आणि त्यांना तारण्याच्या बाबतीत आणि त्यांच्या लालटेन मध्ये मतांच्या रूपाने इंधन घालण्याच्या बाबतीत काम करेल. पण ती लालटेन सपशेल इतकी विसेल असं अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे पूर्णियामध्ये म्हणजे पूर्णपणे दिसत होत. विशाल की जो आपण म्हणत होतो की हा आउटडेटेड मुद्दा आहे जंगलराजचा आणि जंगलराजचा मुद्दा चालणार नाही, तो मुद्दा चालला. याच मुद्द्याला धरून तुझं काही महिलांशी चर्चा झाली का? महिला लोकांच्या त्यांचं काय मत हो, होतं? लोकांच्या मनात भीती आहे, प्रचंड भीती होती. ते क्षण आजही त्यांना आठवले तर ते त्याबद्दल फार बोलायला तयार होत नाहीत. रस्ते नाहीयेत, रस्त्यावरती खड्डे होते आणि पाऊस आला तरी गुडघ्यापर्यंत चिखल निर्माण व्हायचा. पण त्यांना या गोष्टीचा आनंद होता, ज्या गोष्टी खरं तर 2000 पूर्वी होऊ शकल्या नाही. भ्रष्टाचार आणि वेगवेगळे घोटाळे आपण बघितले, पण त्यानंतर पक्के रस्ते बघायला मिळाले, मार्ग मिळाले, कनेक्टिव्हिटी वाढली. तरुण जो आहे तो या शहरात दुसऱ्या शहरामध्ये जायला लागला. बरं असं आहे ना की मला अशा देखील महिला या ठिकाणी बोलताना भेटल्या. म्हणजे मला तिथं मी थोडासा विचलित असं झालो होतो. ते म्हणत होते की ड्राय ही काय म्हणून ही ड्राय डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे काय दारूबंदी आहे. पण झालंय काय माहिती आम्ही दारू बंद केल्यामुळे नशेचे इतर पर्याय तरुणांनी इथे शोधायला सुरुवात केली. हाँ, ते म्हणत होते की हमारे हमारे यहाँ पे जो है हमारे घर के बच्चे जो है वो सुइया लगा रहे हैं, सुइया. असं मी जेव्हा पूर्णियातल्या गोकुळनगर मध्ये गेलो होतो, लेसी सिंग नावाच्या तिथल्या आरजेडीच्या मिनिस्टर ज्या तिथे उमेदवार होत्या, तर तिथं त्या महिला ही खंत व्यक्त करत होत्या. तेव्हा त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की तेजस्वी यादवच्या बाजूने वारं जे ते जाऊ शकतं, पण झालं नाहीच. हे काहीतरी अजबच झालेलं आहे. प्रशांत किशोरनी एक जुमला होता की मी जर सत्तेत आलो आम्ही तर आम्ही ही दारूबंदी हटून टाकू. त्याचं पण अट्रॅक्शन दिसलं नाही. अजिबात दिसलं नाही. इथे दारूबंदी जरी आम्ही असली तरी भरभरून दारू जी आहे ती छुप्या पद्धतीने विकली जाते. हे याबद्दल खरं तर आता आरजेडीची लोक फार कसा बोलून सांगतायत. आरजेडीच्या ऑफिस समोर मी आता थोड्या वेळापूर्वी तिथे जाऊन आलो. आता परिस्थिती अशी आहे की कही सन्नाटा तो कही भन्नाटा आहे. आता भन्नाटा जो आहे ना तो बीजेपीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतो आणि सन्नाटा जो आहे तो आरजेडीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे काल ज्या आवेशात येऊन तेजस्वी यादव यांनी पटनामध्ये त्यांच्या बंगल्यावरती बैठक बोलावली होती, ती बैठक अर्थात पुढली रणनीती कशी असावी या दृष्टीने होती. पण आता त्या बैठकीलाही काय अर्थ उरलेला नाही आणि त्यांना देखील मोठा प्रश्न पडला असेल ही सगळे आकडे बघून की आता पुढे नेमकं काय करावं. त्यामुळे विरोधालाही विरोध करणारा विरोधी पक्ष न उरण्याची स्थिती मला एक प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये विशालला पण आणि अमितला पण की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की भाजप सगळ्यात मोठा पक्ष, म्हणजे ज्या काळामध्ये सांगितलं जात होतं की शिवसेनेशिवाय सत्ता नाही मिळू शकत. ठीक आहे, किंवा ठाकरेंशिवाय म्हणूया टू बी व्हेरी प्रिसाइज. पण ते त्यांनी मिळवून दाखवलं, त्यांनी सर्वाधिक जागा जिंकून दाखवल्या. आता बिहारमध्ये येऊया आपण. बिहारचा निकाल लागला आणि बिहारमध्ये म्हणजे बरोबर 1 वर्षाची गोष्ट आहे. 1 वर्षानंतर बिहारमध्ये निवडणुकांचा निकाल लागला आणि बिहारमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष बनतो. तो नितीश कुमारांनाही मागे सोडतो. म्हणजे हे काय दाखवतं आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे. काय वाटतं तुला या सगळ्यावर? भाजपवर होणारा सर्वात मोठा आरोप आहे आणि आपण कित्येक दिवस बघतो किंवा टीका म्हणूया, आरोप म्हणण्यापेक्षा, की भाजप एखाद्या ठिकाणी घुसतो, एका पक्षाचा हात धरतो, त्या पक्षाचा हात धरत मोठा होतो, मग त्यांच्या खांद्यावर बसतो आणि त्या पक्षाला बाजूला करून स्वतः स्वबळावर येतो, म्हणजे खाऊन टाकतो. थोडक्यात भाजपवर सातत्याने होणारी टीका अशी आहे
की प्रादेशिक पक्षांना संपवणार. संपवणारा हा पक्ष आहे किंवा काउंट टाकणारा हा पक्ष आहे. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत की आपण एक अगदी डोळसपणे या विषयाकडे जर बघितलं, कुठलाही पक्ष राजकारणात येतो तो त्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व हवं असतं आणि जेव्हा दोघे एकत्र येतात, कधी एकत्र येतात जेव्हा दोघांची नैया डुबते असं वाटतं किंवा एकमेकांच्या आधाराने आपण मोठे होऊ शकतो, या दोघांचाही फायदा आहे तेव्हा. आणि जेव्हा एका लिमिटला मोठं झालं तेव्हा बघू. आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, कधी आले, वेगळे कधी झाले, आज किती वर्षांनी एकत्र आले, का आले, असं काय घडलं? तर अशी परिस्थिती आहे की एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. एकटं राहिलं तर संपवण्याची भाषा होते. तर थोडक्यात हेच आहे की आता याच्या उलट भाजप हुशार निघालं. काँग्रेसचं काय झालं? काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना हात दिला, त्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला खाल्लं ना. पश्चिम बंगालमध्ये काय झालं? लेफ्ट सोबत काँग्रेस होतं, आउट आहे आज काँग्रेस. बिहारमध्ये काय झालं? पहिले लालू यादवची साथ दिली, लालू यादवची साथ देता देता काँग्रेस इतकं ज्याला म्हणतात हिंदीमध्ये सिमेटता जाना, म्हणजे आकसत गेला. आज तो पक्ष 4 वर आला. ते कोणाची साथ देत होता बिहारमध्ये? बरोबर, प्रादेशिक पक्षाची. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस जिथं स्वबळावर ज्याची सत्ता होती, सगळे पंतप्रधान तिथून येत होते. पहिले त्या काँग्रेसला कोणी लाथ मारली? सपानी. मग त्या सपा सोबत तिथे पहिले सपा मोठं झालं, मग मायावती आल्या, त्या मोठ्या झाल्या. आता त्या सपाची हात धरत राहुल गांधी 20-25 जागांवर आले उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे हे काय आहे? तुमचं कर्तृत्व मॅटर करतं. तुम्हाला कोणी कहू शकतं. तो प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा नाही. काँग्रेसला संपवणारे साऊथ मध्ये तुम्ही बघा, तेच प्रादेशिक पक्ष आहेत. इकडे बिहारमध्ये बघा, आता उत्तर प्रदेशमध्ये बघा, पश्चिम बंगालमध्ये बघा. आणि एवढं कशाला? महाराष्ट्रात बघ ना, आज काँग्रेसची काय हालत आहे. काँग्रेसनं काय केलं? गेली कित्येक वर्ष एनसीपी सोबत आहे. एनसीपी नंबर 1 पक्ष झाला ना. बरोबर. त्यावेळेस अजितदादा बोलले ना की जेव्हा मला मुख्यमंत्री करा, आणि केलं नाही. 75 जागा होत्या काँग्रेसपेक्षा जास्त जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले. नंबर 1चा पक्ष एनसीपी झाला काँग्रेसमधून बाहेर. तर मला असं वाटतं की ही टीका ठीक आहे, म्हणजे हे त्यांना पण माहिती आहे, परंतु नॅचरल कोर्स आहे की ज्याला मोठं व्हायचं आहे, जो मेहनत घेतो. नाही, आणि सिंपल याच्यातलं एक गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेतली पाहिजे की तुम्ही अभ्यास किती केला हे महत्वाचं नाहीये, मार्क किती मिळवले हे महत्वाचं आहे. आणि मार्क मिळवलेले आहेत भाजपने, एनडीएने मार्क मिळवलेले आहेत. त्यातही भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बिहारमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. हे जेव्हा हे निकाल जेव्हा तू पाहिलेस आणि जेव्हा तुला कळलं की भाजप बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे, तेव्हा विशाल तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? ही असं होती की बापरे, म्हणजे असं खरंच कोणाच्या मनात नव्हतं. कारण एक्झिट पोल मध्ये सुद्धा जे आकडे समोर आलेले होते ना, त्यात भाजप अशा पद्धतीने मी विनोद तावडेने तो प्रश्न विचारला की तुम्ही काय अशी रणनीती समोर जिंकली का? हा, मैथिली जिंकली. मैथिलीला नवीन नेतृत्व म्हणून तिथल्या लोकांनी हात दिला आणि तिला पुढे आणलेलं. आणि सगळ्यात कमी वयाची आमदार म्हणून या बिहार विधानसभेमध्ये मैथिली ती आता तिच्या मतदारसंघाच्या वतीने जी ती बोलताना दिसणार आहे. अर्थात जीविका दिदींनी मैथिलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात हात दिलेला आहे. मैथिलीचा जो मतदारसंघ आहे, आम्ही देखील दुपारी मॅप दाखवताना तो उल्लेख करत होता की मायनॉरिटी आणि काय म्हणूयात की दलित असा तो मतदारसंघ आहे. हो, सीमांचलचा भाग आहे. तो देखील मैथिलीच्या पाठीमागे गेला. हे नवल आहे. तो जाईल की नाही याबद्दल आशंकता होती. म्हणजे मैथिलीने जेव्हा आघाडी घेतली तेव्हा ती साधारण 6व्या-7व्या राऊंडला ना ती पिछाडीवरती आलेली होती. पण त्यानंतर तिने जी आघाडी घेतली ती आघाडी तिने कायम ठेवली. ती खाली येऊ शकली. श्रीनगर मधनं ती निवडून आली. हे आता सगळ्यांच्या समोर आहे. आणि अर्थातच बिहार विधानसभेतली सगळ्यात कमी वयाची आमदार म्हणून तिथे ती बोलताना दिसणार आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यात मोठा इथे कट्ट्यावरचा लिटी जोग खाताना, कुल्हड मधली चहा पिताना एकच चर्चेचा विषय किंवा गुटखा खाताना एकच चर्चेचा विषय, आरजेडीची एवढी पडझड झाली कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांचा. एक गोष्ट जी कानावर येते विशाल, की अत्यंत टेन्स वातावरण आहे पटण्यामध्ये. खास करून आरजेडीचे कार्यकर्ते खूप उद्विग्न आहेत, कारण हा निकाल त्यांना पचणं अशक्य आहे. आणि जे आज सकाळपासून एक प्रकारे ट्विटरवर असो काही असो की एक माहोल विरोधकांकडून बनवण्यात येत होता की काहीतरी घोळ होऊ शकतो, फोन जात आहेत. तर आता नेमकी वातावरण काय? तशीच टेन्स सिच्युएशन आहे. असं म्हणत होते की मोठा गोंधळ, काही हल्ला अशी होण्याची शक्यता आहे. सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
नेमकं वातावरण काय आहे पटण्यामध्ये? पटनामध्ये वातावरण तसं पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा अंदाज असल्या कारणाने त्यांनी चोख सगळी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवली. म्हणजे आरजेडीच्या कार्यालयात मी जाऊन आलो, म्हणजे मला एक साधारण 4 पर्यंत तरी आरजेडीच्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास होता. मला नवल वाटलं, मी त्यांना प्रश्न देखील विचारला की अजूनही तुम्हाला असं वाटतं का, अजूनही तुम्हाला असं वाटतं का की जो लीड एनडीएने घेतलेला तो लीड तुम्ही करू शकाल? तर ते मला की एक बात सुनिये, और 6 राउंड बाकी है, और 6 राउंड में कुछ भी हो सकता है. म्हणजे कुछ भी, म्हणजे तुम्ही आता म्हणलं 35 वरती दिसताय, 35 वर आघाडी दिसते आणि तीच आघाडी जी त्यांची ती 100 पार निघून गेली, तरी तरी ते म्हणे की हे हो सकता है, आप थोडी देर रुकिये. आणि तेच दुसरीकडे ती लोक जी होती ती पुन्हा ईव्हीएम मतचोरी या विषयाला घेऊन आरोप प्रत्यारोप करायला लागली. हे वातावरण जे त्या आरजेडीच्या कार्यालयामध्ये आता या क्षणाला बघायला मिळतंय. पटनामध्ये तसं बघायला गेलं तर पटनामध्ये आता या क्षणाला सगळ्यात जास्त इथल्या म्हणजे 6 मतदारसंघ होते, त्याच्यामधला मोकामा हा जो मतदारसंघ आहे, जो अनंत सिंग होता, अनंत सिंग यांचा, तिथून त्यांना विजयाची शाश्वती होती. इतरही 5 मतदारसंघात भाजपला विजयाची शाश्वती होती. हा, बरं, मला आनंद सिंग यांच्याबद्दल आवर्जून यासाठी बोलायचंय म्हणजे की वातावरण शांत आहे ना विशाल? वातावरण शांत आहे, की काही वातावरण शांत आहे. हा, असं काही काही अघटित घटना नाही नाही नाही, घडण्याची काही शक्यता नाही म्हणजे ज्या काही काहीच अफवा नाही, चालू आहेत, कुठेच नाही, तसं कुठेच नाही. आजही नाही, उद्याही नाही आणि परवा. आणि आता मला वाटतं आपण त्यांचा समाप्त पर्यावरण करावं. स्वीकार करावा किंवा मला वाटतं आपण महागठबंधनने तो मध्यंतरी पर्यावरण चर्चा केली. आनंद सिंग बद्दल हा, काहीतरी आनंद सिंग. सांगायचं आहे थोडक्यात त्याला सांगून. हा विशाल. मला मला आनंद सिंग यांच्याबद्दल सांगायचं आहे. म्हणजे याबद्दल इथल्या कट्ट्यावर फार मोठी चर्चा होती. ती चर्चा अशी होती की आनंद सिंग यांच्या विरोधात ज्या वीणा देवी उभ्या होत्या, म्हणजे दुलारचंद म्हणजे तिथला बाहुबली याची हत्या झाल्यानंतर अनंत सिंग यांना बरोबर 30 दिवसापूर्वी अटक करण्यात आली. आणि त्यावेळी दुलारचंद याची बॉडी ट्रॅक्टरवरून पोस्टमार्टम करता हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी वीणा देवीने तिथल्या भूमिहार लोकांना शिव्या दिल्या होत्या. तेव्हाच तिथला जो मतदार दुखावला गेला होता भूमिहार मधला, म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण असतील, ठाकूर असतील किंवा इतर वर्गीय लोक असतील, ते 100% आनंद सिंगच्या बाजूने जातील असा एक अंदाज जो व्यक्त केला जात होता. तो अंदाज पूर्णतः हा खरा ठरला होता. आणि आनंद सिंग यांच्या विजयाची खात्री कालपासूनच त्यांच्या कार्यकर्ते देत होते. आनंद सिंग आम्ही मोठा बाहुबली आमदार तिथला मानला जातो. म्हणजे आपण प्रकाश झाच्या चित्रपटांमध्ये जे कॅरेक्टर बघितलेले आहेत ना, तबरेज आलम असतील किंवा इतरही काही वेगवेगळे कॅरेक्टर असतील, त्या पद्धतीचा आहे तो. हा, त्या पद्धतीचा आहे तो. त्याच्यामुळे बघ तू, निकाल डिक्लेअर होत असताना अगदी 6व्या-7व्या राऊंडलाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर म्हणजे आनंद सिंग यांच्या आवासावर फटाके फोडायला सुरुवात केली होती. काल तयार केलेले काला जामुन असतील, रसगुल्ले असतील, ते वाटायला सुरुवात केलेली होती. मोकामातनं खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे येतील म्हणून टेंट बांधलेले होते त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये आवासमध्ये. सगळ्यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि आत्ताच सगळा किराणा भरून ठेवण्यात आलेला होता, कारण पुढले 2 दिवस आम्हाला जल्लोष करायचा आहे. अशीच व्यवस्था ही ठिकठिकाणी आमदारांची निवास व्यवस्थेत होती. त्याच्यामुळे जदयूच्या तू फ्रीज विशाल आवाज पोचतोय का विशाल? बाय करायच्या अगोदरच विशाल गेलेला आहे. आपल्याला समाप्त करायचंय आणि आपण एक साधारण जवळपास 40 मिनिटं ही चर्चा 40 मिनिटात ही चर्चा संपवण्याचा प्रयत्न करूया. फक्त समाप्त करूया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा अमितने सांगितला केमिस्ट्रीचा. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रियालिटीचा, हातात पैसे मिळणं आणि पैसे देऊ असं सांगणं. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे लोकांच्या मतांना नेमकी कशी आपल्याला हेरायचं याच्या जागा वाटपाचा आणि त्यातला समन्वय, योग्य जागा वाटप आणि सामंजस्य जागा वाटप अगदी. आणि जिथे 2 पावलं माघार घ्यायची ते माघार घेतली गेली, जिथे नवख्यांना संधी द्यायची. या जागा वाटपावर अमित शहा यांचं खूप मोठं वर्चस्व होतं आणि त्यांनी आपण असं म्हणू शकू की एक प्रकारे डिक्टेट केलं. म्हणजे ही आतमधली बातमी असली तरी ही खरी आहे. अगदी. चौथी महत्वाची गोष्ट की भाजपने निवडणुका कशा जिंकायच्या आहेत याचा वस्तुपाठ मागच्या काही निवडणुकांमधना जो घेतलेला होता, मध्य प्रदेश असेल, इलेक्शन मशीन कशा जिंकायच्या आहेत निवडणुका, म्हणजे याचे धडे जर का लिहिले गेले तर मग हे वेगवेगळी उदाहरणं आणि मॉडेल्स लिहावी लागतील अशी असं म्हणजे नाकारता येऊ शकणार नाही. त्याच्या लाडकी बहीण आणि त्याच्यानंतर आता वेगळ्या त्यांनी ज्या काही योजना काढल्या, तरुणांना आकर्षित करणं असेल, हे सगळे मुद्दे आले. हा एक चौथा महत्वाचा मुद्दा. 5वा महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं कुठला सुटत असेल तर आम्ही नाही यातलं एक असं झालं की लाडक्या बहिणींनी जात धर्म न बघता मतदान जे आहे
ते प्रामाणिकपणे जेडीयूला केलं आणि जेडीयू जिथे कोणाला समर्थन देत असेल त्याला पण केलं असं दिसतंय आपल्याला, जे काय सध्या चित्र दिसतंय. बरोबर. मला विशालला एक प्रश्न विचारायचा. विशाल गेला की आज तो सेलिब्रेट कसा करणार आहे, कारण गेले 4-5 दिवस तो थकला होता की चंपारणचं मटण खाण्याचा त्याचा प्लॅन आहे की मग लिक्की छोटा, परंतु विशाल गेलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडनं घेऊ आपण. परंतु जसं आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय की 200च्या पेक्षा वर गेले कसे, तर तुम्हाला या 5 मुद्द्यांव्यतिरिक्त आणखी असे कुठले विशेष मुद्दे वाटतायत की ज्यामुळे जेन्युइनली एनडीएला 200 पेक्षा जास्त जागा मिळण्यामध्ये यश आलं आणि महागठबंधन सबसेल आलोय लाडू आलाय माझ्यापर्यंत लाडू आलेला आहे. समअप करायच्या अगोदर म्हणजे सांगेलच, पण 2-3 तुम्ही कमेंट करून सांगा की हे तुम्हाला पटतं का 200च्या वर गेलं, तुम्हाला धक्का बसला का, तुमची प्रतिक्रिया काय होती आणि कारण काय होते. आणि विशाल तू फार थकला असशील, खूप मेहनत करतोय, आम्ही बघतोय 15 दिवस. आज संध्याकाळचं सेलिब्रेशन चंपारणचं मटण आहे, लिक्की चौका, काय तुझं सेलिब्रेशन काय ते ऐकायचं आहे आणि बाय बाय करायचं. नाही, विनोद तावडेंनी सगळ्यांना जेवायला आमंत्रित केलेलं आहे, पण आम्ही खरंच चंपारण आता धाबा शोधणार आहोत आणि तिथून चंपारण मटका घेऊन आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत. चंपारण मटण खाण्याचं आमचं ठरलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवसाला आता बिहार मधून घेऊन येतो त्या गोष्टींच्या मागे लागून तुम्हाला सगळ्यांना लाडू शेअर करतो. भाजपच्या विजयाचा लाडू आलेला आहे माझ्यापर्यंत. भाजपच्या विजयाचा लाडू आलेला आहे माझ्यापर्यंत, तो शेअर करतो तुम्हाला. निश्चितपणे विशाल, खूप खूप धन्यवाद. तू बिहारवरनं आमच्या सोबत जोडला गेलास आणि तुझे सगळे अनुभव सांगितलेस त्याबद्दल. आणि हे सगळं जे काही आम्ही आता अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या अनालिसिस बद्दल तुम्हाला काय वाटतं? जे 5 मुद्दे आम्ही म्हटले त्याच्यात असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटतायत? हा विशाल, मी 1 मिनिट, म्हणजे माझ्याबरोबर संदीप पण आहे. आम्ही व्हिडिओ जर्नलिस्टचे मॅनेजर आहे. जरा त्याला फ्रेम मध्ये घेऊन ये. संदीपचं पण आपण खूप खूप अभिनंदन करूया. जेवढा विशाल फिरला त्याच्यापेक्षा जास्त मेहनत संदीपला घ्यायला लागतं, कारण विशाल विचार न करता पुढे जातो, पण कॅमेरा घेऊन खांद्यावर त्याच्या मागे योग्य फ्रेम घेत जाण्याची जबाबदारी संदीपची असते. आणि गेल्या 1 दशकभर 10 वर्ष ही जोडी आमची इथली सर्वात हिट जोडी आहे. निवडणुकीतले आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगतो, निवडणुकीत मध्ये विशाल जेवढे स्पेशल प्रोग्राम करतो तेव्हा त्याला स्क्रीनवर दाखवणारा डोळा संदीप पवारचा असतो. अनेक वेळा संदीप पवारवर टीका आणि आरोप देखील होतात की तू विशालच्या सोबतच असतो, आणि विशालवर आरोप होतात की तुला संदीपच पाहिजे. इतकी ही जोडी हिट आहे आमच्या न्यूज 18 लोकमत मध्ये. संदीप, तुझं खूप खूप अभिनंदन. तू देखील प्रचंड मेहनत घेतलेली आहे. संदीपचं काय मत आहे? संदीप, हा निकाल तुला अपेक्षित होता का? 200 पेक्षा जास्त जागा आले. हा निकाल अपेक्षित होता का संदीप तुला? नाही म्हणतोय तो. नाही अपेक्षितच होता. किती वाटत होता येतील? 130 वगैरे 140चा अंदाज होता की जर एनडीए येतील तर त्यांच्या 130-140चा हे होता. पण कारण विशाल सोबत फिरताना तू पण विशाल लोकांशी बोलत असताना तू पण लोकांशी बोलला असशील, कॅमेरा ठेवल्यानंतर ऑफ कॅमेरा बोलला असशील. तुझे अनुभव काय होते या निकालाच्या आसपास? तुझा अंदाज काय होता? नाही, अंदाज म्हणजे एकंदरीत सगळे आता जे कल पाहिल्यानंतर लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे बोलत होते. महागठबंधन असू दे किंवा एनडीए असू दे, लोक आता ज्या योजना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल लोक बोलत होते. आणि विशेष म्हणजे त्यांच्यापर्यंत, म्हणजे जसं आता मगाशी विशालने सांगितलं की काही असे अनुभव होते की महिलांकडनं असे जे ऐकण्यास मिळाले की 6 नंतर आम्हाला घराच्या बाहेर पडणं वगैरे, म्हणजे ते आम्हाला असं खुणवत होते की तुम्ही समजा आम्हाला काय सांगायचंय. आम्हाला हे व्यक्त होत नव्हते स्वतः, आम्ही कोणाला मत देणार आहे, पण आमच्या मनात ही कथत होती की आम्हाला हे सांगता येत नाहीये, पण आम्ही मतदान करणार आहे, पण या विषयाला धरून मतदान करणार नाही. पण अमित, यंदाचा बिहार मधला वोटर हा सायलेंट होता. त्यामुळे आम्हाला सारखं असं वाटत होतं की काहीतरी बदल घडेल. म्हणजे आणि संदीप हा सर्वात महत्वाचा होता. म्हणजे खोटं उत्तरं दिली.
सगळ्यांना यांनी चुना लावलेला दिसतोय बिहारच्या आणि मतदारांनी. आणि ह्या मुद्द्यासाठी आपण संदीपचे आभार मानायला हवेत, कारण नाहीतर हे सगळं विश्लेषण अर्धवट नाही पण संदीप देखील हे कबूल करेल, संदीप देखील हे कबूल करेल बरं का. मतदान झालेलं आहे. संदीप देखील हे कबूल करेल. संदीप, आपण जेव्हा काही तरुणांना पूर्णियामध्ये भेटलो होतो तर ते तेजस्वीच्या बाबतीत किती प्रभावी होऊन बोलत होते. म्हणजे सभा होती एनडीएची आणि त्या सभेला रिक्षावाले जे वेगवेगळ्या विभागातून आलेले होते ते सरळ सरळ सांगत होते आम्हाला बदल हवाय, खूप परिवर्तन चाहिए, परिवर्तन चाहिए. प्रचंड असे युवा होते जे या रिक्षा काम करणारे होते, जे त्या सभेला जी गर्दी घेऊन आलेले होते ते घेऊन आले होते. त्यांना रिक्षा जी आहे त्याचे पैसे देण्यात आलेले होते. तुम्ही गावागावात तुम्ही लोकांना तिथे सभेला घेऊन या, ते आलेले होते. ते असं म्हणत होते की यंदा जे तेजस्वी यादवने म्हणलेलं आहे 5 लाख नोकऱ्यांच्या संदर्भातलं, मी स्वतः ग्रॅज्युएट आहे म्हणे, मी स्वतः ग्रॅज्युएट आहे, तर मला यंदा ही नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तेजस्वी जर आला तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. गेल्या याच्यात ते पूर्ण झालं असतं, पण नितीश त्याला सोडून भाजपकडे गेले आणि जे अशा पद्धतीने उड्या मारतात त्या लोकांवर आम्ही काय विश्वास ठेवायचा, अशी भावना तो व्यक्त करत होता. त्याच्याबरोबर अनेक लोक आजूबाजूला जमले होते. पण असं काय घडेल आणि एवढी काय पडझड होईल, म्हणजे अक्षरशः किल्ला उद्ध्वस्त होईल. आम्हाला भेटायला हवं त्याला शोध आणि त्याला विचार की कसं काय 200 हे पेक्षा झालं काय होणार. आज भेटायला हे केलं कसं, म्हणजे हा प्रश्न आता आरजेडीच्या कार्यालयातल्या लोकांनाही पडला असेल. वर जातोय आपण. जास्त वेळ आम्ही उभे आहोत. खाली वर होतोय पण की आता बस करा, आपण परत पार्ट 2 करूया उद्या. बस सध्या थांबूया. सिद्धेश, 6 महत्वाचे मुद्दे होते. 6 महत्वाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त तुम्हाला कुठला मुद्दा वाटतोय जो या आमच्या विश्लेषणामध्ये नव्हता, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच संदीप आणि विशाल, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आणि अमित, खूप खूप आभार तुझेही, सकाळपासून तुझे काही विश्लेषण केलंस त्यासाठी. आणि तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला आणखी काय ऐकायला आणि बघायला आवडणार आहे. बिहारचे सगळे अप टू डेट माहिती, लेटेस्ट अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, विश्लेषण न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलवरती बघायला विसरू नका. इथेच थांबतोय. तुर्तास तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. धन्यवाद.